देवा, खरं तर राजवीर सर आज सुखरूप घरी येत आहेत हीच खूप मोठी गोष्ट आहे माझ्यासाठी. मला आता ना काय करू आणि काय काय नको असं झालंय. कधी एकदा जाते आणि माझ्या राजवीर सरांना मी ओवाळते असं झालंय. पण देवा, मला खात्री आहे एक दिवस असं नक्की येईल जेव्हा राजवीर सर मला ओळखतील आणि मी हक्काने बायको म्हणून त्यांना ओवाळेन. मी आले. कुठे चाललीस तू बेटा? तुला माहिती आहे ना तू राजवीरच्या समोर नाही जाऊ शकत. मी काय करू? माझा नाईलाज आहे. मयुरी, तुझ्या लक्षात आहे ना डॉक्टर काय म्हणाले ते? नाही जाऊ शकत तू राजवीर समोर. सॉरी बेटा. आजी, आजी डोळ्यात पाणी नाही, अजिबात नाही. आजी बाबा नसले तरी आता मी आहे ना, मी आलोय ना परत. आता सगळी जबाबदारी माझी. कसलीच काळजी करायची नाही. हा, जर राजवीर आता परत आलाय ना, आता नाही रडणार मी. ताई, खरंच ह्याच्या डोक्यावर परिणाम झालाय का? आई, आता आपला राजवीर सुखरूप घरी परत आला. किती आनंदाची गोष्ट आहे ही गॅरी. आता कोणाच्याही डोळ्यात अश्रू नको आहेत मला. आपली मम्मा आहे ना बरोबर बोलते. आता आपलं ब्रो परत आलाय ना तर हा मोमेंट आपण एन्जॉय केला पाहिजे. आई द्या, घे. गॅरी, राजवीरला तू खोलीत घेऊन जा ना त्याच्या. हा मम्मा. ये बेटा. चल ब्रो. सांभाळून जा. आई, तुम्ही खोलीत जा, मी कॉफी मागवते. हा. मला माहितीये बेटा, या सगळ्या गोष्टीचा तुला खूप त्रास होतो. पण काय ना काही काही गोष्टी माझ्या हातातही नाहीये. मयुरी, मला आता असं वाटतंय की मी पळत राजवीरकडे जावं आणि त्याला सांगावं की ही तुझी पण मग डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे त्याला जर त्रास झाला आणि त्याला ब्रेन हॅमरेज. मयुरी, पण तू काळजी करू नकोस. आम्ही घेऊ त्याची काळजी. ते म्हणून काल मी तुझी बॅग भरली, तुला घरी जायला सांगितलं. मयुरी बाळा, तुला कधी कुठलीही गरज लागली, मला काहीही सांगावंसं वाटलं तर तू येऊन मला सांगू शकतेस. मी आहे इथे तुझ्यासाठी.
फक्त तू राजवीर समोर तुम्ही नका काळजी करू. मी स्वतःच इथून निघून जायचा निर्णय घेतलाय. आपले राजवीर सर बरे होईपर्यंत मी माझ्या माहेरीच थांबे. मला खात्री आहे एक ना एक दिवस राजवीर सरांना सगळं आठवेल. मी किती नशीबवान, माझा राजवीर किती नशीबवान. तुझी सख्खी गोडी सून, समंजस बायको मिळाली आहे राजवीर. फक्त हे आधी मी ओळखलं नाही, त्यासाठी क्षमा कर. नाही मयुरी, पण तू काळजी करू नकोस. तू इथे नसलीस ना तरी आम्ही त्याची काळजी घेऊ. काय मिठू? आम्ही बघू राजवीरकडे, त्याला काय हवं नको ते. आणि ना मी प्रयत्न करीन ना हळूहळू त्याला आठवण करून द्यायचं. फक्त तू त्याच्या समोर येऊ नकोस. नाही येणार मी राजवीर सरांसमोर. सरांना कुठल्याही प्रकारचा त्रास होईल असं मी नाही वागणार. सर लवकर बरे होऊ दे. गुड. मी येते. निघतेस? निघ. हा असू दे. ताई 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 कसली कमाल आहेस तू. अगं मला तुझ्या पायाच पडायचंय. गुरु मैया आहेस तू, गुरु मैया. त्या शकुनीची आई वर्तन. अगं कसला डाव पलटवलायस ताई. अगं ती मयुरी स्वतःहून घर सोडून जातीये. वा, कसल्या आयडिया सुचतात ना ग आपल्याला. नशीब पण कधी कधी वाईटाची साथ देते. म्हणजे मधल्या काळात 2 वर्ष सरून गेली. हो येस ब्रो. म्हणजे मी हॉस्पिटलमध्ये 2 वर्ष होतो गॅरी. गुरुवारी तुला कसं सांगू, मधला काळ तुझ्यासाठी खूप खुशीचा काळ होता. पण पुन्हा मी 2 वर्ष हॉस्पिटलमध्येच होतो गॅरी. मम्मा आलोच आपण. अरे गॅरी मी
वहिनी नाही हा, नाही वहिनी. गॅरी भाऊजी आपण भेटू अधून मधून. वहिनी पण काहीतरी सोल्युशन निघेल ना, आपण काढतो ना सोल्युशन. गॅरी भाऊजी हो, मी इथून निघून जाणं हे सोल्युशन आहे ना याच्यावरचं. आणि आपण हे सगळं कोणासाठी करतोय? आपल्या राजीव सरांसाठी ना. त्यांना त्रास नको व्हायला म्हणूनच करतोय ना आपण. पण वहिनी आपल्या ब्रोला एकट्याला सोडून तुम्ही कसं जाऊ शकता? आपला ब्रो एकटा होईल ना वहिनी. एकटे एकटे कुठे आहे तर सर, तुम्ही सगळे आहात ना त्यांच्यासोबत. आणि मी तुम्ही नका काळजी करू. वहिनी तुम्ही आपलं ऐकणार नाहीये का? मला जावं लागेल. कोण कोण आहे? कोण आहे? मयू आई काय झालं? काय झालं? काय झालं? मयू हे बोल. मयू अगं तू आता इथे कशी? जावई बापू कसे आहेत? त्यांना बरं वाटलं का? आठवलं का त्यांना? त्यांनी ओळखलं का तुला? बस बस मयू बस बस. हे पण पाणी घेऊन ये. हो आणते. बस शांत हो तू. हा काळजी करू नको, सगळं व्यवस्थित होईल. हे पाणी पी, पी पाणी, बरं वाटत.
आता सांग काय झालं? आबा राजवीर सरांना आजच्या 2 वर्षांचं काहीच आठवत नाहीये. त्यांची मिस मयुरी ती पण नाही आठवत आहे त्यांना. त्यांना त्रास होऊ नये म्हणून मला बायको म्हणून त्यांच्या समोर नाही जाता येणार. काय काय झालंय? अगं काळजी करू नका, सगळं चांगलं होईल, सगळं चांगलं होईल. अयो, ही बॅग आई आई ती बॅग माझी आहे. आजपासून मी इथेच राहणार आहे. अगं मयू पण आई डॉक्टर असं म्हणाले, राजवीर सरांनी जर मागचं काही आठवण्याचा प्रयत्न केला ना तर त्यांना ब्रेन हॅमरेजचा धोका आहे. आणि माझ्या आठवणींनी जर त्यांना त्रास होऊ नये यासाठी मला त्यांच्यापासून लांब राहावं लागणार ना. म्हणून मयू पण तुमचं लग्न. आई मला सांग, लग्न कशासाठी असतं? एकमेकांवर प्रेम करणं, एकमेकांचा आदर करणं, एकमेकांना कुठलाही त्रास होणार नाही त्याची काळजी घेत आयुष्य काढणं म्हणजेच लग्न ना. आणि आई, मी जर का तिथे असल्याने सरांना त्रास होणार असेल तर मी त्यांना तो त्रास कसा होऊ देईन ना. प्रेम आणि आदर तर कायमच असेल ग माझ्या मनात. पण मी राजवीर सरांना कुठलाच त्रास नाही होऊ देणार. पण त्यासाठी मला कुठल्याही अग्निदिव्यातून जावं लागलं ना तरी मी तयार आहे. आणि अगं राहिला प्रश्न राजवीर सरांना काही आठवण्याचा, राजवीर सरांना त्यांची मिस मयुरी आठवणार नाही असं कधीच होऊ शकत नाही. मयुरी, बायको जेव्हा नवऱ्यासाठी सगळ्या संकटांवर मात करून खंबीरपणे त्याच्या सोबत उभी राहते ना, तेव्हा नवऱ्याच्या केसाला धक्का लावायची कोण हिंमत नाही करत. काय काळजी करू नकोस, आम्ही सगळे तुझ्या पाठीशी आहोत.
खंबीरपणे उभी राहा.